तर एक मोठी बातमी समोर येते बीडमधून सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह 4 आरोपींचे बँक खाते गोठवण्यात आलेली आहेत। आरोपीच्या ठशाचं निशाण जुळल्याची माहिती समोर आली। 150 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। फरार आरोपींसाठी सीआयडीचे 9 पथकांकडून तपास सुरू झालेला आहे। वाल्मिक कराडसह 4 आरोपींची बँक खाती जी आहेत ती गोठवण्यात आलेली आहेत। आरोपींच्या ठशाचे निशाण जुळल्याची माहिती आहे, त्यामुळे वाल्मिक कराडला अटक कधी होणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे। तर वाल्मिक कराड हा आत्मसमर्पण करण्याची शक्यता असल्याचं देखील कळत आहे। यावेळेची एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, वाल्मिक कराड स्वतः सरेंडर होऊ शकतो सीआयडीच्या पथकासमोर, अशी माहिती आता येते। वाल्मिक कराडच्या पत्नीची आज दुसऱ्यांदा पोलिसांनी चौकशी केली आणि त्यानंतर एक मोठी अपडेट समोर येते। वाल्मिक कराड हा आता सरेंडर करू शकतो। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी अपडेट, वाल्मिक कराडसह 4 आरोपींचे बँक खाते गोठवण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता वाल्मिक कराड हा आत्मसमर्पण करण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आलेली आहे। वाल्मिक कराडसह 4 आरोपींचे बँक खाते गोठवण्यात आलेले आहेत। सीआयडीने आता वाल्मिक कराड भोवतीचा फास आवळल्याचं दिसतंय, त्यामुळे वाल्मिक कराड आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे। सीआयडीच्या या पथकासमोर वाल्मिक कराड आत्मसमर्पण करू शकतो असं सध्या तरी कळतंय। सूत्रांनी तशी माहिती दिलेली आहे। विनोद जिरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। विनोद, या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या वाल्मिक कराडवर आरोप झाले होते तो आत्मसमर्पण करणार असल्याचं कळतंय, काय अधिक सांगाल? नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी बीड मधील जे संतोष देशमुख आहे यांच्या खून प्रकरणाला आता वेग आलेला आहे, त्याच्या तपासाला वेग आलेला आहे आणि जे खंडणी प्रकरणातील आरोपी आहेत वाल्मिक कराड हे आत्मसमर्पण करण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे, कारण की त्यांचं जे बँक खातं आहे ते सीआयडी कडून गोठवण्यात आलेलं आहे आणि यामुळे ते जास्त लांब जाऊ शकत नाही असं देखील सीआयडी कडनं खात्याला एक सूत्राकडनं सांगण्यात आलंय। त्यामुळं आता जे वाल्मिक कराड आहेत ते आत्मसमर्पण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। बिलकुल विनोद, वाल्मिक कराडनं जर कधी सरेंडर केलं तर मात्र या प्रकरणाचा खुलासा किंवा या प्रकरणामध्ये एक मोठं यश असेल सीआयडीच्या पथकाचं। नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी या अगोदर अनेकदा सीआयडी कडनं पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तो वेगवेगळा होता, मात्र या प्रकरणामध्ये सीआयडीनं मोठ्या संख्येने या ठिकाणी जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते तपास करत आहेत आणि वेगवेगळ्या अँगलनं त्यांच्याकडनं तपास केला जातोय। त्यामुळं नक्कीच यामध्ये वाल्मिक कराड यांनी आत्मसमर्पण केलं आणि त्यांची जर चौकशी या ठिकाणी झाली तर या ठिकाणी मोठं यश हे सीआयडीचं समजलं जाणार आहे। बिलकुल, धन्यवाद विनोद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सरपंच हत्या प्रकरणात राज्यातील वातावरण हे चांगलंच तापलेलं आहे आणि या प्रकरणी तपास करणाऱ्या सीआयडी पथकाला स्कॉर्पिओ गाडीमध्ये 2 मोबाईल मिळाले आणि या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ आणि मोबाईलवरून एका बड्या नेत्याला फोन गेल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सरपंच हत्या प्रकरणी 2 मोबाईल जप्त, मोबाईलवरून बड्या नेत्याला फोन। कोण आहे हा बडा नेता? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीच्या तपासाने आता वेग घेतलाय। या प्रकरणी सीआयडीच्या हाती मोठे पुरावे लागलेत। गुन्ह्यात वापरलेले 2 मोबाईल सीआयडीला सापडलेत। जप्त केलेल्या स्कॉर्पिओ गाडीत हे 2 मोबाईल आढळले असून सरपंचांना मारहाण करतानाचा व्हिडिओ या मोबाईलमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच एका बड्या नेत्याला याच मोबाईलमधून फोन केल्याचंही समोर आलंय। फोनमधून सध्या डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू असून या प्रकरणी अंजली दमानिया यांनी त्या बड्या नेत्याचं नाव जाहीर करण्याची मागणी केली। आताच काही माध्यमांकडून कळलंय की सीआयडीने जी चौकशी केली आहे तर त्या स्कॉर्पिओमध्ये 2 मोबाईल मिळाले, त्याचा डेटा रिट्रीव्ह करण्यात आलाय आणि त्याच्यात संतोष देशमुखला मारहाण करतानाचे अतिशय भयानक असे व्हिडिओज आहेत। आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यात एका बड्या नेत्याचा फोनवरचं संभाषण झालंय। हे जेव्हा कळतंय तर हा बडा नेता कोण, ताबडतोब हे डिटेल्स बाहेर आले पाहिजेत, कारण हा बडा नेता कोण आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आता हा बडा नेता कोण असा प्रश्न उपस्थित झालाय। या मोबाईलद्वारे फरार आरोपींनी ज्या ज्या लोकांना संपर्क केला त्यांची चौकशी पथकाद्वारे सुरू करण्यात आली आहे। आतापर्यंत 100हून अधिक जास्त लोकांची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे, मात्र या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। इतकंच काय तर या प्रकरणात आरोप होत असलेला वाल्मिक कराड फरार असून सीआयडीनं कराडची पत्नी मंजिरी कराड यांची केज पोलीस स्थानकात दुसऱ्यांदा चौकशी केली। वाल्मिक कराडवर याच पोलीस ठाण्यात खंडणीचाही गुन्हा दाखल आहे।
या प्रकरणी आता सीआयडी तपासात काय मोठा खुलासा होतो आणि सरपंच संतोष देशमुखांचे खरे मारेकरी गजाआड जायला आणखी किती वेळ लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधाराला सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. आता काय झालं? वाल्मिक कराडला पकडून त्याची नार्को टेस्ट करा अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसंच जप्त करण्यात आलेल्या मोबाईलचा कॉल रेकॉर्ड आणि व्हिडिओ तपासले तर मुख्य आरोपीपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, सभागृहामध्ये सांगितलं, मकोका लावू, सूत्रधार सोडणार नाही, कोणी बाहेर म्हणजे कोणालाच सोडणार नाही वगैरे फार वल्गना झाले सभागृहामध्ये. आम्ही वाट बघत होतो की या सूत्रधार हा वाल्मिक कराड आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. की मला वाटतं अनेक खून जे झाले या सगळ्या प्रकरणाची या वाल्मिक कराडाला लवकरात लवकर पकडून त्याची नार्को टेस्ट केली पाहिजे. इतकं भयानक आहे ते. मी आपल्याला सांगतो, या दोन मोबाईलची निपक्ष जर पूर्ण कॉल रेकॉर्ड व्हिडिओ सगळे तपासलेत, त्यातून झालेला मोठ्या बड्या माणसाशी झालेला संवाद हे सगळं तपासलं की मुख्य आरोपीपर्यंत पोचायला पोलिसांना वेळ लागणार नाही. पण ज्या गतीनं, ज्या स्पीडने हे सगळं व्हायला पाहिजे, दुर्दैवानं ते होताना दिसत नाही. साल ढकलपणा दिसतोय, वेळ काढू दिसतोय. एवढा मोठा मोर्चा झाल्यानंतरही सरकार खळबळून जागा होईल अशी अपेक्षा होती, पण सरकार हातावर हात ठेवून बसलेला आहे, याचं दुःख वाटतोय. तर 2 आठवड्यांपासून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर कुठलीही कारवाई झालेली नाही. सरकार गेल्या 5 दिवसांपासून सुट्टीवर गेलंय का असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारलाय. सरपंच हत्या प्रकरणात सरकार कोणाला वाचवतंय? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, मात्र सरकार त्यावर कोणतीही कारवाई करत नाही अशी टीका देखील आदित्य ठाकरेंनी केली आहे. सुट्टीवर आहे असं वाटायला लागलेलं आहे, कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच. आपण पाहताय जी उत्तरं परभणीबद्दल, बीडबद्दल दिली होती, कुठेही त्याच्यावर काही कारवाई पुढे झालेली नाही आहे. जे आम्हाला सांगितलं होतं की टाइम बाउंड कारवाई होईल, तसं काही झालेलं नाही आहे. हे कशासाठी आणि हे कोणासाठी सगळं चाललंय हा देखील एक प्रश्न येतो ना. कोणाला सरकार वाचवतं आणि कशाला सरकार वाचवतंय? काय नक्की सरकारची अडचण होणार आहे जर वाचवलं नाही तर? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. बीडमध्ये वर्षभरात तब्बल 10,000 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले आहेत. बीड आहे की बिहार असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय. फोफावतंय अंडरवर्ल्ड. बीड बनलंय क्राईम कॅपिटल. बीडमध्ये गुन्हेगारांचा उच्छाद. या हवेत फायरिंगच्या घटना उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील नाहीयेत, तर या घटना आहेत पुरोगामी महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडच्या पोलीस प्रशासनाची लक्तरं वेशीला टांगली गेली आहेत. तर बीड जिल्ह्यात दहशत माजवण्यासाठी गाडी घेतली म्हणून आनंद साजरा करण्यासाठी हवेत फायरिंग केली जातीये, तर कुठे कमरेला बंदूक लावून व्हिडिओ बनवण्याचा बीड पॅटर्न समोर आलाय. इतकंच नाही तर बीडमध्ये वर्षभरात तब्बल 1100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाल्यानं हे बीड आहे की बिहार असा सवाल विचारला जातोय. गुन्हेगारांची राजधानी बनत असलेल्या बीडची नेमकी स्थिती काय आहे पाहूयात. 2023 मध्ये बीड जिल्ह्यात एकूण 62 हत्येचे गुन्हे दाखल होते, तर हत्येच्या प्रयत्नाचे 154 गुन्हे दाखल होते. बीडमधील गुन्ह्यांची संख्या 8,960 इतकी होती. तर 2024 मध्ये हत्येचे 40 गुन्हे दाखल झाले, तर हत्येच्या प्रयत्नाचे 178, जमावाद्वारे मारहाण केल्याचे 498, महिला अत्याचाराचे 156, तर विनयभंगाच्या एकूण 386 घटना घडल्या. बीडमध्ये 2024 या वर्षात एकूण 10,100 गुन्हे नोंदवले गेले. बोगस मतदान, मारामाऱ्या, सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले, जातीय हल्ले बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घडल्याचं आकडेवारीवरून दिसतंय. इतकंच नाही तर राज्यातील नागपूर, कोल्हापूर आणि साताऱ्यानंतर सर्वाधिक 1,222 शस्त्र परवाने हे बीड जिल्ह्यात आहेत.
वर्षभरात बीडमध्ये 100पेक्षा जास्त फायरिंगच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सरकारनं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. ज्यांचे शस्त्रांसोबत फोटो असतील ते तपासून त्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. मात्र सरकारनं इतक्यावरच न थांबता बीडमधील गुन्हेगारी समूळ नष्ट करून बीडला गुन्हेगारीची राजधानी बनण्यापासून वाचवण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. बीडच्या परळी तालुक्यात पुन्हा एकदा हवेत गोळीबार झाला आणि या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 दिवसांपूर्वी एकावर गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आल्यानंतर परळी ग्रामीण पोलिसात आणखीन 3 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला. हवेत गोळीबार, पिस्तूलसह सोशल मीडियावर फोटो अपलोड केल्यामुळे हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. यात 2 परवानाधारक तर 1 अवैध पिस्तूल बाळगणाऱ्याचा समावेश आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता माळीनं केली. मात्र सुरेश धस यांनी माफी मागायला नकार दिलाय. कोणताही आधार नसताना बदनामी केल्याचा आरोप प्राजक्ता माळीनं सुरेश धस यांच्यावर केलाय. या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली असून ती फडणवीसांची भेटही घेणार आहे. महिला आयोगाकडे तक्रार दिलेली आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्री साहेबांची भेट मला मिळणार आहे. त्यांना समक्ष जाऊन मी पत्र देणार आहे. उपमुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटणार आहे. त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे, निवेदन करणार आहे. आणि जर गोष्ट काही घडली नाही आणि ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली तर डेफिनेटली माझ्या वकिलांमार्फत मी योग्य ती कारवाई करेन. आणि माझ्या एकटीच्या न्यायासाठी नाही, मी समस्त कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या वतीनं पाऊल उचलेन. राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धस यांना शोभत नाही असे खडेबोल उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी सुनावलेले आहेत. चंद्रकांत पाटलांनी यावेळेस धस यांना हे खडेबोल सुनावलेले. चंद्रकांत दादा पाटील नेमकं काय म्हणाले पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचं चारित्र्य तिच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमीच काळजी घेतली. सुरेशजी माझे मित्र आहेत, मी त्यांना फोन करून सांगणार आहे. मी 2 दिवस गुजरातमध्ये प्रवास होतो, ट्राय केला, लागला नाही. आज मी बोलणार आहे. महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल, बदनामी होईल असं आपण काही बोलता कामा नये. पार्टीचे एक आमदार असूनही तुम्ही हे करतात तर ह्याबद्दल 2 मतं आहेत. किंवा पार्टीचे तुम्ही कार्यकर्ते आहात तर पार्टीमध्ये बोला, तर ते काही त्यांनी करू नये अशी मी त्यांना विनंती करणार. गौतमी पाटीलनं अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या भूमिकेचं समर्थन केलं. कलाकाराचं कुणासोबत नाव जोडून बदनामी करणं चुकीचं असल्याचं गौतमीनं म्हटलंय. साम टीव्हीशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधताना गौतमीनं ही भूमिका मांडली आहे. की सर्व कलाकार ताई तुझ्या सोबत आहे, तर तू जे करतीये तर कोणाकडं कोण काय बोलतं ह्या गोष्टींकडं तर खरंच. आणि तू मांडलं तुझी बाजू सगळी, म्हणून मला काही नाही. फक्त एवढंच आहे की तू लक्ष देऊ नको कोण काय म्हणतंय. बऱ्याच गोष्टी मलाही ट्रोल केल्या गेल्यात, असं नाही, पण लक्ष नाही दिलं तर बरं आहे. आणि मी एक म्हणते की आम्ही कलाकार आहोत, आम्ही प्रत्येक गावोगावी जातो, आम्ही आमची कला सादर करतो. तर मला हे कळतं की तुम्ही कोणासोबतही नाव जोडू नका विनाकारण. म्हणजे एखाद्याला बदनाम नका करू विनाकारण. आमदार चित्रा वाघ यांनीही ट्विट करत अभिनेत्री प्राजक्ता माळीला पाठिंबा दिला. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात. स्त्रीचा सन्मान याला भाजपचं सर्वोच्च प्राधान्य कायमच राहिलंय. कुणाचंही नाव घेऊन अशा पद्धतीने चिखलफेक करण्याचा अधिकार कुणालाही नाही. आपण सर्वांनी मिळून एका चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी कायम पुढाकार घेतला पाहिजे. या लढाईत प्राजक्ता एकटी नाही हा विश्वास देते. वळूया पुढील बातमीकडे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात ट्विट केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील वादग्रस्त चॅट रुपाली ठोंबरे पाटील यांनी ट्विट केलं होतं. जितेंद्र आव्हाडांचा बुरखा टराटरा फाडणार असा इशाराच रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिलेला होता. म्हणजे खोटं काम करायचं आणि खोट्या कामात आपला खोटेपणा, आपली मानसिक वृत्ती सगळी दाखवून दिली त्या एका चॅटमधून. आम्ही आता दाखल केलेला आहे गुन्हा.
दुर्दैवाने त्याच्यात एक वकील आहे, ते असे दाखवत आहेत, हे बघा हा चॅट आहे आणि हा चॅट. अरे बाबा, तू वकील आहेस, तू आधी कन्फर्म कर तो चॅट आलाय कुठनं, कोणाचा आहे. आणि आता मला सांग, तू चॅट तुला पाठवला कोणी? सांग टीव्ही वरती की मला हा चॅट यांनी दिला. एक तर तू निर्माण केलायस, नाही तर तुला कुणीतरी पाठवलाय. दोन्ही लागतील आता. महायुतीचं सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये लोकशाही पद्धतीने आणि संविधान पद्धतीने कायद्याचं राज्य आहे. त्यांनी जी माझ्यावर खोटी FIR केलेली आहे त्याला मी संपूर्णपणे कायदेशीरपणे लढाई ही लढेल आणि जितेंद्र आव्हाडांचा बुरखा हा तरातरा कायदेशीर पद्धतीने फाडेल. सोशल मीडियावर आता जितेंद्र आव्हाड किती खोटे आहेत किंवा काय आहेत, मी किती जरी सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाडसारखी ट्रायल चालवली तर त्याला जो काही अर्थ आहे ना, म्हणजे व्हॅल्यू आहे ना, झिरो आहे, झिरो. पुण्याच्या सदाशिव पेठेत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीमध्ये एका भिंतीवर हिरवा रंग देऊन तिथं हार फुलं चढवण्यात आली होती. त्याचे स्टेटस व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णींनी त्याची दखल घेतली. त्यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली. ज्या भिंतीवर हिरवा रंग देण्यात आला होता तीच भिंत खासदार मेधा कुलकर्णींनी मग भगव्या रंगात रंगवली. आधी छोटेखानी स्वरूप असलेली ही स्थळं अचानक नंतर कावीज केली जातात. आपण सतर्क राहूया असं आवाहन मेधा कुलकर्णींनी केलेलं आहे. त्या रस्त्याने गेले आणि ठिकाण शोधायचा प्रयत्न केला. ते लगेचच दिसलंच. आजूबाजूला चौकशी केली. त्या प्रिमायसेसमध्ये असं कधीही हिरव्या रंगाचं कुठलाही कॉर्नर नव्हता. आम्ही तिथं गेलो तेव्हा तिथे फुलं वाहिली होती, उदबत्त्या लावल्या होत्या. हा प्रकार खरोखरच अतिशय गंभीर आहे. अशा गोष्टी तातडीने त्याच्यामध्ये दखल घेण्याची आवश्यकता आहे. मुंबई आणि उपनगरातली हवा प्रचंड प्रदूषित झालेली आहे. मुंबईमध्ये सर्वत्र धुरक्याचं साम्राज्य दिसतंय. मुंबईतलं प्रदूषण रोखण्यासाठी आता MRDA सुद्धा ॲक्शन मोडवर आलेली आहे. कंत्राटदारांना 20 लाखांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो किंवा काम थांबवण्याची ही कारवाई केली जाणार आहे. आता बातमी तुम्हाला सावध करणारी. तुम्ही शोरमा आवडीनं खात असाल तर वेळीच सावध व्हा, नाहीतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाल असं आम्ही का म्हणतोय त्यासाठी पहा हा एक रिपोर्ट. चिकन शॉर्मा बेतेल जीवावर. शॉर्मा खाऊन 5 मुलांना विषबाधा. चवीनं शॉर्मा खाल, हॉस्पिटलमध्ये जाल. स्ट्रीट फूड असलेल्या शॉर्माचा चाहता वर्ग प्रचंड आहे. स्ट्रीट फूड विक्रेत्यांमध्ये दर 4 किंवा 5 दुकानांमागे तुम्हाला शॉर्माचं दुकान आढळेलच. मात्र चवीनं शॉर्मा खाणाऱ्यांना धास्तावणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. नवी मुंबईच्या उरणमध्ये उघड्यावर विकला जाणारा शॉर्मा खाल्ल्यानं 5 मुलांची प्रकृती बिघडली. या मुलांवर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेनं खळबळ माजली आहे. आज सकाळपासून 7-8 मुलं आली रस्त्यावरचं उघडं खाल्लेलं आहे. शोरमा हा जो प्रकार आहे ते त्यांनी खाल्लेला होता. त्याच्यामुळे ते सगळ्यांना फूड पॉयझनिंग झालेलं होतं. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो, सांगतो की असं उघड्यावरचे पदार्थ अजिबात खाऊ नका. वैष्णव हॉटेलवर शोरमाला इथे शोरमा खाल्ला. तू सुरमा कुठे खालास? तिथेच खाल्ला. दिगोडला काय? हां, दिगोडला. मग तुला काय झालं? खूप पॉयझन. फूड पॉयझन. मग तू डॉक्टरांकडे आलास काय? 5 मुलांना शॉर्मा खाल्ल्यानं विषबाधा झाली. अन्न आणि औषध प्रशासनानं उरण तालुक्याकडे दुर्लक्ष केल्यानं शहरात आणि तालुक्यात अनेक गावातील नाक्यांवर राजरोसपणे उघड्यावरील खाद्यपदार्थ परप्रांतीय नागरिक विक्री करतायत. त्यामुळे उघड्यावरील अन्न खाल्ल्यानं अनेकांना उलट्या, पोटदुखी होत असल्याचा आरोप केला जातोय. अन्न आणि औषध प्रशासनानं आरोग्याशी खेळणाऱ्या अशा व्यावसायिकांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. या घटनेनं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मात्र ऐरणीवर आलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. पुण्यासह मुंबईमध्ये CNGचे दर वाढले आहेत. अवघ्या 2 महिन्यात तिसऱ्यांदा महानगर गॅस लिमिटेडकडून दरवाढ करण्यात आलेली आणि त्यामुळे आता टॅक्सी आणि रिक्षाचं भाडं वाढण्याची शक्यता आहे. पुण्यात CNGचे दर हे 1 रुपया 10 पैशांनी वाढलेत, तर मुंबईमध्ये 1 रुपयानं दरवाढ झालेली आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर अशा 2 महिन्यांमध्ये CNGच्या दरात 3 रुपयांनी वाढ झाली आणि याचाच फटका आता प्रवाशांनाही बसणार आहे. आधीचा दर 76 रुपये होता, आत्ताचा दर 77 रुपये.
पुण्यामध्ये आधी 78 रुपये 90 पैसे इतका CNG प्रति किलो मिळत होता, आता 89 रुपये प्रति किलो CNGचा दर आहे. तर प्रकल्पाची किंमत आणि नफा मिळताच टोल बंद झाला पाहिजे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. टोल वसुली कायम नसल्याचे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. दिल्ली नोएडा फ्लायवे प्रकरणातला दावा सुप्रीम कोर्टाने आज फेटाळून लावला. उत्तर प्रदेश आणि दिल्ली सरकारने मिळून बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर हा फ्लायवे बांधला होता. 1997 मध्ये काम सुरू झालं. 2001 पासून टोल वसुली सुरू झाली, तर 30 वर्ष टोल वसुलीला परवानगी होती. आता सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देश राज्य सरकारही पाळणार का? राज्यातही किंमत वसूल झालेले टोल बंद होणार का, असा सवाल सर्वसामान्यांनी विचारला आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर ही टोल वसुली इथं सुरू होती. BOT तत्वानुसार बांधलेल्या रस्त्यावर कायमस्वरूपी टोल वसुली नाही. प्रकल्पाची किंमत नफा मिळताच टोल बंद झाला पाहिजे. निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. कुणालाही सार्वजनिक मालमत्तेतून मोठी कमाई करण्याची परवानगी नाही. नफा वसूल होऊनही टोल सुरू राहिल्यास जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करा. तुमच्या छातीत चमक आली आणि तुम्हाला डॉक्टरांनी एंजिओप्लास्टीचा सल्ला दिला असेल तर जरा थांबा, कारण पैशांसाठी एंजिओप्लास्टीचा गोरखधंदा सुरू असल्याचं उघड झालं. मात्र तुम्हाला खरंच एंजिओप्लास्टीची गरज आहे का, हे तुम्ही कसं तपासणार, यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. एंजिओप्लास्टी नव्हे, लुटीचा गोरखधंदा. पैसे लाटण्यासाठी रुग्णांच्या हृदयात स्टेंट, हॉस्पिटलमध्ये हार्ट सर्जरीचं स्कॅम. अचानक तुमच्या छातीत दुखल्यामुळे तुम्ही हॉस्पिटलला जाता आणि तुम्हाला हृदयात स्टेंट टाकायला सांगितलं असेल तर जरा थांबा, कारण सध्या देशात एंजिओप्लास्टीच्या रॅकेटचा धुमाकूळ सुरू आहे. आयुष्यमान योजनेअंतर्गत मिळणारे उपचाराचे पैसे लाटण्यासाठी एजंटच्या माध्यमातून सुरू असलेल्या एंजिओप्लास्टीच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश झालाय. गुजरातमधील ख्याती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात 90 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यातील 19 जणांची नकली एंजिओप्लास्टी करत 7 रुग्णांच्या हृदयात स्टेंट टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तर यापैकी 2 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं हा घोटाळा उघड झालाय. मात्र एंजिओप्लास्टीची गरज नेमकी कधी असते ते पाहूयात. रक्तवाहिन्यांमध्ये 70% जास्त ब्लॉकेज असल्यास, चालताना धाप लागत असेल तर, छातीत जास्त वेदना होत असल्यास एंजिओप्लास्टीची आवश्यकता असते. पायऱ्या चढल्यानंतर आणि वजन उचलल्यानंतर छातीत कळ येत असल्यास एंजिओप्लास्टीची गरज आहे. एंजिओप्लास्टीचा सुळसुळाट सुरू असल्यानंच डॉक्टरांनी आपल्या सेकंड ओपिनियन पर्यायाचा वापर करण्याचा सल्ला दिलाय. कुठल्याही प्रकारच्या भावनिकतेला बळी न पडता जर तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टर किंवा दुसरे कुठले डॉक्टर आहेत जे तुमच्या ओळखीचे आहेत त्यांना तो रिपोर्ट लगेच दाखवा. आजकाल व्हॉट्सॲप आणि अदर गोष्टींमुळे हे खूप इझी झालेलं आहे. ती जी एंजिओग्राफी फिल्म असते त्याची रेकॉर्डिंग करून त्या डॉक्टरांची परवानगी घेऊन तुम्ही त्यांना सांगा की आम्हाला सेकंड ओपिनियन घ्यायचं आहे, आणि त्याप्रमाणे लगेच पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये तुम्हाला ओपिनियन घेता येतो की ह्याची खरंच जेन्युइनली आवश्यकता आहे का नाही. भारतात एंजिओप्लास्टीचे कुठलेही नियम नाही. भारतात दरवर्षी 4.5 लाख रुग्णांवर एंजिओप्लास्टी केली जाते, तर अनेकदा गरज नसताना एंजिओप्लास्टी केल्यानं रुग्णांचा जीव गेल्याच्या घटनाही घडल्यात. त्यामुळे सरकारनं शस्त्रक्रियेचे नियम आणि स्टँडर्ड ठरवून हा पैशांसाठीचा गोरखधंदा रोखायला हवा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.